अपक्ष उमेदवार लियाकत शाह यांना वाढता पाठिंबा मिळतोय. काँग्रेस पक्षाकडून सुद्धा उमेदवार त्यांचा प्रचार करतायत. काय सांगाल? कारण की लियाकतभाई शाह हे मूळचे काँग्रेसचेच आहे आणि तालुकाध्यक्ष पदाचा जरी त्यांनी राजीनामा दिला असला तरी सदस्यत्व त्यांनी कुठं सोडलेलं आहे. त्यामुळं कोणी किती वल्गना करत असेल की लियाकतभाईंना मदत करू नका किंवा कोण काय, पण आजच्या परिस्थितीमध्ये जो 12 नगरसेवक हे लियाकतभाई शाह सोबत आहेत, कारण ते मूळ काँग्रेसी आहेत आणि बाहेरून आयात केलेला कुठलाही उमेदवार आम्ही स्वीकारू शकत नाही. ही भूमिका आमची पूर्वीपासूनच होती. त्यामुळे आमचा सर्व काँग्रेसवासियांचा पाठिंबा हा लियाकतभाई शाह यांच्याच मागे राहणार आहे. लियाकतभाईंना कसा पाठिंबा मिळतो प्रचारात? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. लियाकतभाईंना जो पाठिंबा मिळतो अतिशय उत्तम आहे. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी करून आम्हाला सुद्धा ज्या काही गोष्टी राजकीयदृष्ट्या कळतात की त्या पद्धतीने आम्हाला लियाकतभाईंचं मताधिक्य वाढवायचं आहे. आमचे सर्व सदस्य सुद्धा जे काँग्रेसचे आहेत, आता जे उमेदवार असले तरी ते 12 आमच्या सोबत आहेत, ते सुद्धा लियाकतभाईंच्या प्रचारात आणि प्रसार करत आहेत. या निवडणुकीत कितपत यश येईल असं आपल्याला वाटतं? 100% लियाकतभाईंना यश मिळणार या निवडणुकीमध्ये. कारण का दुसरा पर्याय नाही. लोकांना सुद्धा कसं झालेलं आहे, इतर प्रादेशिक पक्ष सुद्धा लोक कंटाळलेली आहेत आणि त्यांना माहिती आहे की हे निवडणूक झाल्यानंतर कोण इकडे कोण तिकडे अशा पद्धतीने चालत असतं. आज लोकांना पर्याय दिलाय आम्ही आणि हा पर्याय लोक स्वीकारायला तयार आहेत, कारण का त्यांना त्यांच्या मताची किंमत माहिती आहे. म्हणून लोक पर्याय म्हणून लियाकतभाई शाह यांना निवडून देणार. आज काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे पद आहे. तुम्हाला कितपत वाटतं की खरोखर लियाकतभाईंवर अन्याय झालाय का? 100% लियाकतभाईंवर अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही जे तळागाळातला संपूर्ण काँग्रेसचा किंवा इतर तालुक्यातले सुद्धा लोक आहेत, जी जुनी काँग्रेस आहे, ही पूर्णपणे प्रचारात उडी घेऊन लियाकतभाईंचा प्रचार करते. कारण आहे त्याला, कारण का हा झालेला अन्याय, कारण का पुढे पर्याय नव्हता. या आधी सुद्धा लियाकतभाईंचं नाव जेव्हा घोषित झालं त्यानंतर पर्याय नव्हता ना, मधीच हे नाव आलं कुठून. त्यामुळे हा सगळ्यांना संभ्रमात टाकणारा खेळ आहे. ज्यांनी हा खेळ खेळलाय त्यांच्यासोबत किती काँग्रेस आहे हे सर्व जनतेला माहिती आहे आणि जे मूळ काँग्रेसी म्हणून आहेत तालुकाध्यक्ष लियाकतभाई यांच्या मागे पूर्ण काँग्रेस उभी आहे. आता काँग्रेसचे जे पदाधिकाऱ्यांकडे पद आहेत ती लोक लियाकतभाईंसोबत प्रचारात आहेत, तर अशा लोकांवर पक्षाने कारवाई होईल अशी भीती वाटते की नाही? हे बघा, ते प्रयत्न करतायत की मी जिल्हाध्यक्ष आहेत किंवा इतर कोणी आहेत म्हणून प्रयत्न करतायत. त्यांचे प्रयत्न आम्ही त्याच्याकडे दुर्लक्षित आहोत, बघत पण नाही त्या प्रयत्नांकडे. काय त्यांना त्यांचे प्रयत्न करू देत, पण लोकांना पण कळेल मताधिक्य कोणाच्या बाजूने आहे. येत्या काही दिवसाचे दिवस आहेत उरलेले, याच्यातूनच लक्षात येईल की मत कोणाच्या बाजूने आहेत. लियाकतभाई निवडून आल्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या प्रवास सामील होतील का? 100% होणार. लियाकतभाई सक्रिय होणे म्हणजे लियाकतभाई हे मूळचे काँग्रेसीच आहेत आणि ते काँग्रेसचेच आहेत. त्यांनी कुठं सदस्यत्व सोडलंय काँग्रेसचं? त्यामुळे काँग्रेसमध्येच ते आहेत. आताही कोणी किती वल्गना केली, काही कोणी त्यांच्याबद्दल बोललं की हे अपक्ष, तरी जरी अपक्ष असले तरी ते काँग्रेसचेच उमेदवार आहेत आणि भविष्यात सुद्धा आमचे वरिष्ठ यांच्या यशानंतर लियाकतभाई यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील अशी आम्हालाही खात्री आहे. लियाकतभाई आज ज्या विचारधारेने चाललेले आहेत ती मूळ काँग्रेसची विचारधारा आहे. कारण की जसं राहुल गांधींनी जे सांगितलंय आणि तरुणांसाठी राहुल गांधींनी तेव्हाही सांगितलं की तरुणांनी यातच उतरलं पाहिजे. आता तरुण म्हणून तर जर बघितलं जाईल तर आज माझ्या दृष्टिकोनातून लियाकतभाई हा प्रथम काँग्रेसी विचारधारेचा माणूस आहे. त्यामुळे तो नगराध्यक्ष होण्यासाठी एक तरुण उमेदवार आणि पक्षाला ज्या पद्धतीने विकासाकडे नेणारा जो चेहरा असेल, नवा चेहरा, हा जरी अपेक्षा असला तरी तो पक्षाचा चेहरा आहे. कारण का इतकं चांगलं यश मिळवल्यानंतर हे यश त्यांनी पदरात घ्यायचं की काय करायचं शेवटी वरिष्ठांचा निर्णय आहे. पण वरिष्ठ हा दुजाभाव करणार नाहीत, हा आत्मविश्वास आहे. वरिष्ठ सुद्धा याच्यावरती निर्णय चांगला देतील, म्हणून त्यांना मताधिक्य हे 100% मिळणार.